नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या या अमित ब्रँड कम्युनिकेशन या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण अगदी कमी पैशामध्ये, अगदी म्हणजे 0 पैशामध्ये आपल्या घरातल्या मोबाईलवरती आपण यूट्यूब चॅनल सुरू कसं करायचं सोप्या पद्धतीने, हे आपण एक पहिल्या भागामध्ये पाहिलेलं होतं. तर आजचा याचा दुसरा भाग आपण पाहतो आहोत की तुम्हाला यूट्यूब चॅनल जेव्हा तुम्ही सुरू केलं, पहिली स्टेप तुमची झाली की बाबा यूट्यूब चॅनल काढलेलं आहे आणि तुम्ही विषय निवडलेला आहे, आणि त्याच्यानंतरचा हा दुसरा भाग आता आपण पाहणार आहोत. जेव्हा प्रत्यक्षात व्हिडिओ बनवायची वेळ येते तेव्हा मी माझाच तुम्हाला अनुभव सांगते की पहिला व्हिडिओ बनवताना मला देखील खूप नर्वस झाले होते मी, आणि मला पण भीती वाटली होती की बाबा मला व्हिडिओ जमेल का, मला बोलता येईल का, किंवा मी जे सांगते ते लोकांना आवडेल का, किंवा मी कशी दिसते, माझा व्हिडिओ कसा दिसतो आहे, लोक काही निगेटिव्ह कमेंट देतील का, ही अशी भीती मलासुद्धा वाटत होती. पण शेवटी सातत्य आणि सरावाने त्या गोष्टी तुम्ही शिकत जाता आणि तुमच्यामध्ये सुद्धा बदल होत जातात. तर हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तर असं जर सुरुवातीला तुम्हाला वाटेल, भीती वाटणार आहे, सगळ्यांनाच वाटते, पण एक नवीन काम आपण सुरू करतो आहे तर त्यामध्ये आपण प्रामाणिकपणे आपलं काम करायचं, आपलं योगदान द्यायचं, तर गोष्ट ती नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळतं. तर आज याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहेत की तुम्ही व्हिडिओ बनवताना कोणत्या पद्धतीने तुमचं माइंडसेट असायला किंवा काय गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. तर पहिल्या व्हिडिओ अपलोड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा. तर पहिलं म्हणजे एक तुमचं माइंडसेट आहे ना, जे अगदी सेट ठेवा, म्हणजे बाबा तुमचा निर्णय ठाम आहे की पहिला व्हिडिओ त्यांना मनात खूप प्रश्न येतात पहिला व्हिडिओ बनवताना, की मी आता असं म्हणते की लोक काय म्हणतील, किंवा मित्र नातेवाईक कसे रिॲक्ट होतील, नातेवाईक काय म्हणतील, हां काही कामधंदा नाही याने बघा हे यूट्यूब चालू केलं आहे, असं तसं काही बोलतील. ते तुम्हाला आजूबाजूचे लोक तुमचं म्हणजे खच्चीकरण करतील बाबा, की किंवा तुम्हाला अपयशी कसं येईल हे बघतील. तुमचं जे धैर्य आहे ते खचून जाईल अशा बोलण्याने, की कोणी कसंही रिॲक्ट होईल की बाबा काही बनवतात असं तसं. पण अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आहे. तुमचं माइंडसेट स्ट्रॉंग ठेवायचं आहे. तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्याच्यावरती तुम्ही ठाम राहायचं आहे. लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. उद्या जाऊन जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा हे लोक तुमच्याकडं बघतील, तेव्हा तुम्ही एका उंचीवर असाल, तुमच्यामध्ये एवढा आत्मविश्वास असेल, आणि तुम्हाला साध्य असणारं तुमचं ध्येय तुम्ही गाठलेलं असेल. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे किंवा टोमण्यांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपण ठरवलं आहे त्या विषयामध्ये व्हिडिओ बनवायचे आहेत आणि अगदी प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये काम करायचं आहे. व्हिडिओ कसाही येऊ दे, पहिला व्हिडिओ खराब येईल, दुसरा व्हिडिओ चांगला येईल, पण हार मानायची नाही आहे. व्हिडिओ आपण बनवत राहायचं. दुसरं म्हणजे व्ह्यूज किती वाढले किंवा लाईक्स किती आले, कोणी कमेंट केलं नाही का, या गोष्टीकडे लक्ष ठेवू नका. फक्त कम्युनिटी तयार करा. म्हणजे सुरुवातीपासून याच्या मागं लागूच नका की व्ह्यूज किती झाले, सबस्क्राईब किती वाढले, याच्याकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका. लोकांनी काही कमेंट केली की त्याला चांगले कमेंट असतील तर त्याला नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लोकांना काही प्रश्न विचारा, त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा, आणि सोप्या भाषेत लोकांना समजेल असे व्हिडिओ तयार करा. तर ज्या प्रश्नापासून तुम्ही सुरुवात केली होती, मग त्याच्यासाठी काही लाईव्ह शो घ्या किंवा कम्युनिटी पोस्ट तयार करा, पोल्स घ्या. यामुळे लोक तुमच्याशी जोडलेले जातात. त्यामुळं मला लाईक्स किती आले किंवा कोणी निगेटिव्ह कमेंट केले का, याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. पुढचं म्हणजे तिसरा मुद्दा असा आहे की तुमचे स्वतःसाठी व्हिडिओ बनवा. तर आजकाल काय चाललं आहे किंवा लोक कशाच्या मागं आहेत, याचा अजिबात तुम्ही ही गोष्ट लक्षात घेऊ नका. जो विषय तुम्हाला आवडतात, ज्यात तुम्हाला खरंच रुची आहे, किंवा जे काम तुम्हाला आवडते त्या कामाचेच व्हिडिओ तुम्ही बनवा. मग ते व्लॉग असतील किंवा माहितीपर व्हिडिओ असतील किंवा अजून तुमच्या काही कलाकौशल्य असेल त्याचे व्हिडिओ असतील, तेच तुम्हाला बनवा. कारण आपल्याला जे काम आवडतं त्याच कामामध्ये व्हिडिओ बनवल्याचा तो बनवत राहिला तर त्याचा कंटाळा येत नाही. त्यामुळं जे आवडीचं क्षेत्र आहे त्याच्यामध्येच तुम्ही व्हिडिओ बनवायला घ्या. त्यातच तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्हाला त्या कामाचा कंटाळा येणार नाही, कारण तुमचा तो आवडीचा विषय असणार आहे. पुढची गोष्ट म्हणजे परफेक्शनच्या मागे लागू नका. तर कसं आहे, कोणतीही गोष्ट सुरू करायची म्हणजे त्याच्यामध्ये चुका ह्या होणारच. सुरुवातीला तुमच्याकडनं चूक होईल, पण हळूहळू ते चूकसुद्धा सुधारत जाईल. पहिलाच व्हिडिओ अगदी परफेक्ट आला पाहिजे, परफेक्ट तुम्ही दिसला पाहिजेत असं काही नाही आहे. तर अगदी परफेक्शनच्या मागे लागू नका. पहिला व्हिडिओ जरी चुकला तरी चालतं, पण असं काही नाही आहे. आणि कंटिन्युअसली महिने तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जा. लक्षात ठेवा की सुरुवातीला तुमचे सबस्क्रायबर 0 आहेत, त्यामुळे जास्त विचार करू नका. जसं तुमचं व्हिडिओ तुम्ही बनवत जाल, अपलोड करत जाल, तसं
लोकांना समजत जाईल की तुमचं काम काय आहे, तुमचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. त्याच्यामुळं सातत्य ठेवलं ना, एक महिनाभर तुम्ही प्रयोग करून बघा. छोटे छोटे शॉर्ट्स बनवा, 30 शॉर्ट्स बनवा. तुम्हाला हळूहळू तुमच्यामध्ये सुधारणा जाणवेल की बाबा पहिल्यापेक्षा दुसरा व्हिडिओ छान झाला, दुसऱ्यापेक्षा तिसरा व्हिडिओ छान झाला आहे. अशा पद्धतीने तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्हीच त्या पद्धतीने काम करायला सुरुवात कराल. अजून उत्साह येईल तुम्हाला. पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्हिडिओसोबत तुम्ही सुधारणा करत असतात. मग जितके जास्त व्हिडिओ तुम्ही बनवाल तितकं तुम्ही जास्त त्यातून शिकणार आहात. त्यामुळे लाईट, कॅमेरा, एडिट, कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा आत्मविश्वास, हे सगळ्या गोष्टी तुम्ही आपोआप शिकणार आहात. त्यामुळे स्वतःला तुम्ही एक 6 महिने स्वतःला द्या, स्वतःशी शिकण्यासाठी. इतरांशी तुलना अजिबात करू नका की बाबा त्यांचा व्हिडिओ असा आहे, त्यांचे चॅनल असं चाललं आहे, ते किती छान दिसतात, छान बोलतात. असं काही दिसण्यावर किंवा बोलण्यावर काही नसतं. तुम्ही जी माहिती सांगताय ती योग्य असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, लोकांना आवडणारी असली पाहिजे. बस तुम्ही फक्त प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे व्हिडिओ बनत राहा, तुमचं काम करत राहा. पुढची गोष्ट म्हणजे स्वतःला ब्रँड म्हणून तयार करा. लोकांनी तुमचा चेहरा आणि तुमचं काम लक्षात ठेवावं, असंच तुम्ही काम करा. फक्त माहिती देणं पुरेसं नाही आहे, तर तुमचं बोलण्याची म्हणजे लकब म्हणा किंवा तुमची काय पद्धत आहे, स्टाईल आहे, हे लोक लक्षात ठेवा. तसेच जे तुम्ही माहिती सांगणार ते कुठूनही कॉपी पेस्ट करून घेऊ नका. तुमचे अनुभव किंवा स्वतःची मतं मांडा. लोक त्याच्याशी जास्त कनेक्ट होतात. तुमच्या आठवणी, तुमचे अनुभव, तुम्हाला जे सांगायचे ते आतून येऊ दे, तुमच्या मनातून, कुठून कॉपी केलेलं नसावं, तरच लोक तुमच्याशी जोडलेले राहतील. पुढचा मुद्दा म्हणजे की पहिल्या वर्षीच असं काही माझ्या यूट्यूब चॅनलवर काही तुम्हाला विक्री करायची किंवा काय, जे आता म्हणतात की बाबा एखाद्या प्रॉडक्टचं लिंक घ्या, शेअर करा आणि त्याच्यातून तुम्ही कमाई करा, तर असं काही करू नका सुरुवातीला. तो विचार मनातून काढून टाका. अगोदर तुम्ही व्हिडिओ बनवा. तुम्हाला आवश्यक तेवढे ऑडियन्स तुमच्या तयार झाले पाहिजेत, तुमच्या व्हिडिओकडे आले पाहिजेत. मग तुमचा त्यांच्यावर विश्वास बसला पाहिजे. लोकांमध्ये तुमच्याप्रती विश्वास निर्माण करा. तुमचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागतील. तसं ते पुढे जाऊन ती गोष्ट येणार आहे आणि तुम्ही तुमच्या चॅनल थ्रू ते विक्रीसुद्धा तुम्ही करणार आहात. तर अशा पद्धतीने सुरुवातीलाच जे बाबा प्रमोट करा किंवा ॲमेझॉनची एखाद्या प्रॉडक्टची लिंक आहे, अजून इतर कुठली, ती लिंक करा आणि इथून अशी विक्री करा. अशा कुठल्याही ह्याच्यामध्ये पडू नका. सुरुवातीला फक्त तुम्हाला जे आवडते त्या विषयावरती व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ टाकत राहा. कमीत कमी म्हटलं तसं मी 31 व्हिडिओ बनवा, छोटे छोटे शॉर्ट्स बनवा 5-7 मिनटाचे आणि ते टाकून बघा. त्याला रिस्पॉन्स कसं येतं बघा. तुम्ही तुमच्यामध्ये कशी सुधारणा करत जाता या गोष्टीकडे लक्ष द्या. एक व्हिडिओपेक्षा, आजचा व्हिडिओपेक्षा उद्याचा व्हिडिओ कसा चांगला होईल याकडे लक्ष द्या. व्ह्यूज किती वाढले किंवा सबस्क्रायबर्स किती वाढले, किती जणांनी लाईक केले, हे अजिबात पाहू नका. तुम्ही फक्त व्हिडिओ टाकत जा. आणि व्ह्यूज कमी आले, कोणी बघितला नाही व्हिडिओ किंवा लाईक्स आले नाहीत, कमेंट्स आले नाहीत, व्ह्यूज वाढत नाही आहेत म्हणून निराश अजिबात होऊ नका. कारण लोक असं करतात की यूट्यूब चॅनल सुरू करतात आणि व्ह्यूज वगैरे नाही आले तर 1-2 महिन्यातच चॅनल बंद करतात. तर असं करू नका. तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा. नक्कीच त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तर अजून अशाच माहितीसह पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.